नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाइन मी शेअर केलेली आहे। 40 साइजच्या कटोरी ब्लाऊजचं हे बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे आणि थोडंसं साडीचा कपडा वापरून ही ब्लाऊज डिझाइन तयार केलेली आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15 इंचचं अस्तर कटिंग करून घेतलंय। शोल्डर 5.5 इंच आणि आर्महोल 6 इंच घेऊन आर्महोलचा शेप दिलेला आहे। चेस्ट आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग 10 आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि खाली कंबर त्याचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन। तर असं हे मी अस्तरचं कटिंग करून घेतलंय। वरती गळारुंदी 2.25 इंच घेतली आणि खालून 4 इंचवर इथे मार्किंग केलंय। गळारुंदी बॉटमला घेतलेली आहे 3 इंच, त्याचं मार्किंग करून घेतलं आणि इथे बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये सिंपल असा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणे कटिंग करून घेतलं। याच्या आधी सुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर शिलाईचे रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर तुम्हाला शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मी नॉट लावून घेणार आहे पहिली, म्हणजे ती इनविजिबल होती, त्याचं फिनिशिंग आतून चांगलं दिसतं। तर इथे वरून शोल्डरच्या तिथे वरती 3.5 इंच दोन्हीकडे मार्किंग करून घेतले आणि 1 मीटर नॉट घेऊन त्याचे 2 पीस कट केलेत आणि ही मी नॉट शोल्डरच्या इथे लावून घेतलेली आहेत। अशा प्रकारे लावल्यामुळे आतल्या बाजूने नॉट आपली दिसत नाही आणि फिनिशिंगमध्ये ती दिसते। तर मेन फॅब्रिक खाली घेतलेलं आहे, सरळ ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे। सगळीकडून पिना लावून घेतल्या गळ्याच्या बाजूने आणि गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे 1 पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर खाली कमरेच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। अस्तरपेक्षा थोडं मेन फॅब्रिक एक्स्ट्राच कट करून घेतलेलं आहे। आता गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे जे मेन कापड आहे ते कट करून घ्यायचे, थोडं कापड आतून शिल्लक ठेवायचं आहे। आता ह्याला नॉचेस देऊन घेतले आणि हा भाग पलटी करून घ्यायचा आहे। तर अशा नॉट जोडल्यामुळे आपली फिनिशिंग छान दिसते, नॉट बाहेर दिसत नाही कुठूनही। आता गळ्याची जी बाजू आहे तिथून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या बाजूने सुद्धा दाब शिलाई द्यायची आहे। इथे गळ्याच्या बाजूने दाब शिलाई देताना व्हिडिओ शूट झालेला नाहीये, तर मी इथे गळ्याच्या तिथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। कमरेच्या बाजूने दाब शिलाई देऊन झाल्यानंतर अस्तर मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे। तर असा हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। बॅक पार्ट तयार झाल्यानंतर जसा गळ्याचा गोल आकार आहे त्याप्रमाणे मी इथं एक लेस सुरुवातीला लावून घेतलेली आहे। लेस लावताना अगदी हलक्या हाताने लावायची, ओढायची नाही। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे ही लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर लेसच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई करून घ्यायची, त्यामुळे प्रॉपर फिनिशिंगमध्ये लेस बसून जाते। आता ह्याला पॅटर्न तयार करण्यासाठी थोडासा मी साडीचा कपडा यातला कट करून घेतलेला आहे। एक 5 ते 6 इंचाचा कपडा मी कट केलेला आहे। याचं सेंटर पॉईंट पहिल्यांदा मार्किंग केला आणि सेंटरपासून 1 इंच अलीकडे 1 इंच पलीकडे असं मार्किंग करून घेतलंय आणि जी लेस लावलेली आहे लेसपासून अर्धा इंच साईडने असं गोल मार्किंग करून घेतलेलं आहे। तर असा गळ्याचा आकार आपला हा तयार होईल, अशी डिझाइन आपल्याला तयार करायची आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी हे ब्लाऊज पीसचं कापड घेतले 2.5 बाय 2.5 इंचाचा असं स्क्वेअर पीस, त्याला असं फोल्ड करून ट्रायंगल तयार केला आणि त्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर हे साडीतला पीस घेतलेला आहे 2 बाय 2 इंचाचा, त्याला सुद्धा असा फोल्ड केला आणि त्याचं ट्रायंगल तयार केलं आणि त्याला सुद्धा शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मोठ्या पीसवर छोटा पीस ठेवलेला आहे। असे बरेचसेच पीस मी रेडी करून घेतलेत। मोठ्या पीसवर छोटा पीस ठेवला आणि साईडने शिलाई करून घेतली। तर असेच सर्व हे पीस आपल्याला तयार करून घ्यायचे आणि याचा आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे। तर असे मी बरेचसेच मला जेवढे लागतील तेवढे पीस मी तयार करून घेतलेले आहेत। हे असं एकसारखं जोडून घेतल्यामुळे कमी वेळात आपली ही डिझाइन तयार होते। आता हे एक्स्ट्राचं जे आहे मधले धागे अटॅच झालेले ते कट करून घ्यायचे।
त्याच्यानंतर आता हे जे पॅटर्न तयार केलेला आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा इथं सेंटरला मी हा लावून घेतलेला आहे। एकसारख्या अंतरावरच दोन्ही आले पाहिजेत दोन्हीकडचे। तर एका बाजूला लावल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी इथे लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो गळ्याचा गोल आकार आहे त्याप्रमाणे लावून घेतले। वरती थोडंसं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून दिलंय आणि जसा गळ्याचा गोल आकार आहे त्याप्रमाणे जी लाईन आपण ड्रॉ केली होती त्या लाईनवरच हे लावून घेतलेले आहेत। तर व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून हे लावून घ्यायचेत, एकसारखेच लागले गेले पाहिजेत। असे हे माझे एका बाजूचे लावून झालेत। आता तसेच मी सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे लावून घेणार आहे। हे दोन्ही बाजूचे लावून झाल्यानंतर परत एक मी याच्यावर शिलाई देऊन घेतली, थोडंसं अंतर सोडून। आता यात ते धागे दिसू नयेत त्याच्यासाठी याच्यावर एक लेस लावून घेतलेली आहे। तर लेस लावताना त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि लेस लावताना हे धागे जे आहेत त्याचे ते सगळे लेस खाली गेले पाहिजेत, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग चांगली दिसेल। अशा प्रकारे ही लेस त्याच्यावर लावून घ्यायची आहे। इथं फोल्ड करायची, त्याच्यानंतर इथे सुद्धा व्यवस्थित फोल्ड करायचे। आता खाली बॅकला मी टक्स अजून टाकलेला नाही, त्याच्यामुळे जेवढी इथे लागणार आहे तेवढी मी कट करून घेतली आणि टक्स टाकल्यानंतर मी ती लेस वरती अटॅच करून घेणार आहे। तर लेसला इथं दोन्ही बाजूने मी शिलाई करून घेतली। आता दुसऱ्या बाजूची लेस सुद्धा अशीच लावून घ्यायची आहे। थोडीशी जी कमरेच्या बाजूला लागणार आहे ती सोडून दिलेली आहे पहिली आणि त्याच्यानंतर मी इथे गोल शेपवर लावून घेतलेली आहे। ही लेस लावून झाल्यानंतर आता पहिल्यांदा मी टक्स घालून घेतलेले आहेत इथे आणि मग जी कमरेच्या बाजूची लेस आहे ती लावून घेतलेली आहे। तर टक्स घेण्यासाठी सेंटरपासून 4.5 इंच आडवं आणि 3.5 इंच उभं असं मार्किंग केलेलं आहे आणि दोन्ही बाजूचे 2 टक्स टाकून घेतलेले आहेत। टक्सला डबल शिलाई द्यायची। टक्स टाकल्यानंतर ही जी कमरेकडची लेस आहे ती सुद्धा लावून घ्यायची आणि त्याच्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची। लेसच्या दोन्ही कडेला शिलाई द्यायची आहे। त्याच्यानंतर मी गोल्डन कलरचे मणी घेतले, 4 पदरी दोरा ओवून घेतला आणि जे त्रिकोण आपण लावलेले आहेत त्याच्या टोकांना हे गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत। तर त्याच्यामुळे ही डिझाइन अजून छान दिसेल। तर अशी मणी लावल्यानंतर प्रत्येक मण्याला खाली गाठ करून घ्यायची। 4 पदरी दोरा ओवलेला आहे इथं आणि प्रत्येक त्रिकोणाच्या टोकावर मी हा मणी लावून घेतलेला आहे। तर अगदी कमी वेळात होणारी आणि दिसायला पण अगदी सिंपल सोबर अशी ही ब्लाउज डिझाइन तयार झाली। अगदी साडीचा थोडासा कपडा वापरून ही ब्लाउज डिझाइन तयार केलेली आहे। मध्ये याला मी शो बटन लावून घेतलेले आहेत। लटकन बनवण्यासाठी इथे मी एक ट्रायंगल पीस घेतलाय, तो पहिल्यांदा फोल्ड केला ब्लाउज पीसचा। त्याच्यानंतर हा घेतलेला आहे साडीतला 3.5 बाय 3.5 इंच। हा पीस फोल्ड करून इथं शिलाई करून घेतलेली आहे आणि तो जो मोठा पीस आहे त्याच्यावर अटॅच करून घेतला। अर्धा इंच खाली अंतर शिल्लक राहील असा मी इथे लावून घेतलेला आहे। मध्ये नॉट ठेवली आणि हे लटकन सुद्धा स्टिच करून घेतलेला आहे। लटकनचा कॉर्नर थोडासा फोल्ड केला आणि मग स्टिच केला। तर अशी सिंपल सोबर ही ब्लाउज डिझाइन तयार झाली, अगदी कमी वेळात होणारी आणि दिसायला पण सुंदर दिसणारी। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।